हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। सध्या आषाढ महिना सुरू आहे। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढ महिन्यात कुलदेवीची सेवा कशी करायची, तसेच आषाढ महिन्यात कोणती कामं करायची आहे, कोणती कामं करायची नाही हे बघितलं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढ महिन्यात आपल्याला आणखी एका देवाची सेवा करायची आहे, तर तो देव कोणता, त्याचबद्दल नेमकी काय सेवा करायची आहे ते जाणून घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हालाही समजेल की आषाढ महिन्यात आपल्याला कोणत्या देवाची काय सेवा करायची आहे, की ज्यामुळे आपल्या घरामध्ये कसलीही कमी पडणार नाही, आपल्या घरात धनधान्याची कायम बरकत राहील। या पृथ्वी तलावर अनेक देवी देवतांचा वास आहे। प्रत्येक देवाची मंदिरं देखील आहेत। प्रत्येक देवाची निर्मिती कशी झाली याची देखील माहिती किंवा पुरावा अनेक साधू संतांनी वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये नमूद केलेला आहे। बऱ्याच जणांनी बऱ्याच देवांची निर्मिती कशी झाली याबद्दलची माहिती जाणून घेतलेली असेल। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार शक्तिशाली दैवत म्हणून ओळखलं जाणारं म्हसोबा महाराज आणि त्यांच्या समवेत आढळणाऱ्या मावलाया यांची सेवा आपल्याला आषाढ महिन्यात कशी करायची आहे याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत। आषाढ महिन्यात बऱ्याच ठिकाणी कुलदेवीच्या नावाने सुवासिनी महिला जेव घालण्याची परंपरा असते। काही ठिकाणी जनावरांसाठी आखाड तळला जातो। आखाड महिन्यात सासरी गेलेल्या मुलीला माहेरी बोलावलं जातं, तिला गोडाधोडाचं तळलेलं पदार्थ खाऊ घातले जातात। अशा बऱ्याच चालीरीती प्रत्येक महिन्यानुसार वेगवेगळ्या आपण पाळत असतो। आषाढ का तळला जातो, आखाड तळणं म्हणजे काय याबद्दलची देखील सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे। तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, म्हणजे तुम्हाला आखाड तळणं म्हणजे काय याबद्दलची देखील माहिती मिळून जाईल। ग्रामीण भागात खूप ठिकाणी आपल्याला म्हसोबाचं देवस्थान बघायला मिळतं। शेतकरी दगडाला शेंदूर लावून त्या म्हसोबाची पूजा आपल्या शेतामध्ये करत असतो। त्यामुळे ग्रामीण भागात म्हसोबा देवस्थानाचं प्रमाण जास्त प्रमाणात आढळतं। म्हसोबाला भूत पिशाच यांचा अधिपती मानलं जातं। म्हसोबा आणि मावलाया यांचं एकत्रितपणे देवस्थान आपण बघत असतो। प्रत्येक सणावाराला आपण त्यांना मानमानता करत असतो, नारळ फोडत असतो। तर आषाढ महिन्यात देखील आपल्याला या म्हसोबा मावलायांची सेवा करायची आहे, त्यामुळे आपल्या घरात धनधान्याची बरकत कायम राहील। तर ती सेवा काय करायची आहे बघा, आषाढ महिन्यात बऱ्याच ठिकाणी सुवासिनी जेव घालण्याची परंपरा असते, किंवा मग देवाला एखाद्या देवीला नैवेद्य केले जातात। तर त्याचसोबतच आपल्याला म्हसोबा मावलांची देखील सेवा करायची आहे। ज्या दिवशी तुम्ही सुवासिनी जेव घालणार असाल तर त्यांना पुरणाचा स्वयंपाक करता काही ठिकाणी, किंवा मग वरण भात भाजी पोळी आणि मेथीची भाजी, गोड चाणक्या गुळ घालून ज्या बनवल्या जातात त्या गोड चाणक्यांना आषाढ महिन्यात खूप महत्त्व असतं, त्यांचाच खरा नैवेद्याचा मान असतो। तर त्या चाणक्या देखील आपण ज्या दिवशी सुवासिनी जेव घालणार असाल त्या दिवशी करायच्या आहेत। तुमच्याकडे करत नसतील तर नक्की करा, खरा मान तर त्यांचाच असतो। तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, ज्या दिवशी सुवासिनी जेव घालणार असाल त्याच दिवशी त्या सुवासिनींना जेव घालण्यापूर्वी तुम्ही नैवेद्य बनवायचे आहे। म्हसोबासाठी एक नैवेद्य आणि 7 आसरांसाठी म्हणजे 7 मावलायांसाठी 7 नैवेद्य आपल्याला लागणार आहे। त्यासोबत शेंदूर, एक अंड, लिंबू, नारळ, धूप दीप इत्यादी वस्तू सोबत पाणी घेऊन आपण जिथे कुठे ते म्हसोबा मावलायांचं देवस्थान असेल त्या ठिकाणी जायचं। सोबत एका पुरुषाला घेऊन जायचं घरातील। तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम म्हसोबाला पाणी घालायचं, मावलायांना पाणी घालायचं। नंतर पुरुषाने त्या म्हसोबा मावलायांना शेंदूर लावून घ्यायचा आहे, कारण म्हसोबा मावलाया म्हणजे काही वेगळे देव नसतात। दगडाला शेंदूर लावून त्यांना म्हसोबा मावलाया आपण मानत असतो, त्यांचीच आपण पूजा करत असतो। शेंदूर लावून झाला की त्यानंतर आपण नैवेद्य ठेवून द्यायचे। अंड लिंबू ते देखील म्हसोबाला अर्पण करायचं आहे। तिथे त्रिशूळ असतं, त्या त्रिशूळाला आपण लिंबू खोचून द्यायचं आहे। नारळ त्या सर्वांवरून ओवाळून घ्यायचं आणि पुरुषाने ते नारळ फोडायचं आहे। दही भाताचा नैवेद्य देखील म्हसोबा महाराजांना अर्पण करायचा आहे। मावलायांची हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करायची, धूप दीप दाखवायचं। शक्य झालं तर तुम्ही तेथे आरती देखील करू शकता। त्यानंतर घरी जायचं, जे नारळ फोडलेलं असतं तो प्रसाद सर्वांना वाटायचा। त्यानंतर ज्या तुम्ही सुवासिनी जेव घालतात कुलदेवीच्या नावाने त्या सुवासिनी जेवायला बसवून द्यायच्या। अशी सेवा आपल्याला आषाढ महिन्यात करायची आहे। तर ही सेवा तुम्ही आषाढ महिन्यात कोणत्याही मंगळवारी करू शकता, कोणत्याही शुक्रवारी करू शकता, किंवा मग पौर्णिमेच्या दिवशी अशी सेवा केली तरीही चालेल। बऱ्याच घरी गावाकडे या प्रथा परंपरा आपल्याला
बघायला मिळतात. भले तुम्ही शहरात राहत असाल तर शहरात देखील कुठेतरी म्हसोबा माऊलांचं देवस्थान असतंच. त्यामुळे तुम्ही ही सेवा नक्कीच करा. 7 सुवासिनींना जेवू घाला आणि त्याच दिवशी म्हसोबा माऊलांची देखील मानमानता करा. बघा, अशी सेवा केल्यामुळे तुमच्या घरात धनधान्याची कधीही कमी पडणार नाही. तुमच्या घरात नेहमी धनधान्याची बरकत राहील, भरभराट राहील. तुमच्या कुटुंबाची देखील प्रगती होईल. भलेही तुमच्याकडे 7 सुवासिनी जेवू घालण्यासाठी वेळ नसेल किंवा छोटं बाळ असेल किंवा तुमच्याकडे ती परंपरा नसेल, तरीही तुम्ही आषाढ महिन्यात कोणत्याही एका मंगळवारी, शुक्रवारी जेव्हा तुम्हाला शक्य असेल त्या मंगळवारी किंवा शुक्रवारी अशा प्रकारे गोड चाणकीचा, गुळाच्या चाणकीचा नैवेद्य, ज्याला आपण गुळाच्या पुऱ्या म्हणू शकतो, त्यांचा नैवेद्य जरूर बनवा. भलेही तुम्हाला पुरणपोळी बनवणं शक्य झालं नसेल तर साधी भजे, कुरडई काढले आणि त्यांचा नैवेद्य तुम्ही म्हसोबा माऊला यांना दाखवला तरीही चालेल. कारण बघा, म्हसोबा हे जे दैवत आहे, म्हसोबा माऊलाया, ते फार शक्तिशाली दैवत आहे. आपण त्याची थोडी जरी सेवा केली तरी ते पटकन प्रसन्न होतं. म्हसोबा माऊलाई हे जे दैवत आहे यांना माळ रानाचं रक्षक असं देखील म्हटलं जातं. कारण हे जे म्हसोबा माऊला यांचं देवस्थान आहे ते शक्यतो शेतामध्येच आपल्याला बघायला मिळतं. हजारो वर्षांपासून म्हसोबा माऊला यांचं देवस्थान शेतामध्ये निवास करून आहे. शेतकरी साधं पेरणी करायची म्हटलं, नवीन पीक करायचं म्हटलं तर त्यावेळेस अगोदर म्हसोबाला नारळ फोडत असतो. कारण हा जो देव आहे तो धनधान्याची रक्षण करणारा आहे आणि त्याला माळ रानाचं रक्षक असं देखील म्हटलं जातं. म्हसोबा या देवाला आपण कधीही घरामध्ये पूजायचं नाही. त्याचं स्थान हे बाहेरच असतं. कारण म्हसोबा दैवत रक्षक देवता आहे, मोक्ष देवता नाही. त्यामुळे त्याचं पूजन हे नेहमी घराबाहेरच करायचं. घरामध्ये चुकूनही म्हसोबाची पूजा करायची नाही. कारण असं जर झालं, आपण जर म्हसोबाला घरामध्ये पूजलं तर आपल्या कुटुंबावर संकट येऊ शकतं. त्यामुळे म्हसोबाची पूजा चुकूनही घरामध्ये करायची नाही. त्याची पूजा नेहमी घराबाहेरच करायची आहे. बरेच लोक म्हसोबाला कोंबड्याचा किंवा बकराचा म्हणजे मांसाहाराचा नैवेद्य दाखवत असता. म्हसोबासाठी कारण केलं जातं, म्हणजे काही नवस केला असेल तर म्हसोबा माझी ही इच्छा आहे ती पूर्ण होऊ दे, पूर्ण झाली तर मी तुला कोंबडं वाहील, बकरं वाहील, असं लोक कबूल करतात. आणि इच्छा पूर्ण झाली की म्हसोबासाठी कोंबडं किंवा बकरू ते अर्पण करत असतात. कोंबडा बकराचा नैवेद्य दिला तरी चालतो किंवा मग तुम्ही अशा प्रकारे गोडाचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल. आपण थोडी जरी या देवाची सेवा केली तरी हा देव पटकन प्रसन्न होतो. तर म्हणूनच आषाढ हा एक धार्मिक महिना आहे. तुम्ही या महिन्यात जितक्या सेवा कराल तितकं पुण्य तुमच्या पदरात प्राप्त होईल. म्हणूनच तुमची जर आषाढ महिन्यात या देवाची सेवा करायची अजून राहिली असेल तर आषाढ महिन्यातल्या येणाऱ्या शुक्रवारी किंवा येणाऱ्या मंगळवारी ही सेवा तुम्ही नक्की करा. देवीसाठी सुवासिनी जेवू घाला आणि त्याच दिवशी म्हसोबा माऊला यांसाठी देखील तुम्ही नैवेद्य बनवा आणि अशा प्रकारची सेवा करा. म्हणजे तुमच्या घरात धनधान्याची नेहमी बरकत राहील. तुम्हाला कधीही अन्नधान्याची कमी पडणार नाही. तुमच्या कुटुंबाची प्रगतीच होईल. तर अशी साधी सोपी सेवा आहे. तर आषाढ महिन्यात तुम्ही ही सेवा नक्की करा. तर तुमच्याकडे आषाढ महिन्यात अशा प्रकारची म्हसोबा माऊलांची सेवा करता का? कशा प्रकारे करता हे मला कमेंट करून कळवायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ कोणत्या ठिकाणाहून बघताय हे देखील कमेंटद्वारे कळवा. असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल, माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.